Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 11th supplementary reader in English for class 11 snapshots. First story, The Summer of Beautiful White Horse by William Soroyan. So ह्या स्टोरीचं जे टायटल आहे जे म्हणूया आपण एक सुंदर असा पांढरा घोडा आहे आणि त्या पांढऱ्या घोड्याची एक उन्हाळ्यामध्ये तो सुंदर त्या पांढरा घोडा त्यांना एका सकाळी दिसतो. अशा स्वरूपाच्या ह्या घोड्याविषयी आणि ते दोन जे मुलं आहेत त्यांनी त्या घोड्यावर राईड केलेलं आहे याविषयी ही स्टोरी आहे. तर पाहूया आपण. द स्टोरी इज अबाउट टू पुअर आर्मेनियन बॉयज who belongs to a tribe whose hallmarks are trust and honesty. मग ही जी कथा आहे ह्या दोन गरीब आर्मेनियन बॉईज आहेत. आर्मेनियन ही एक ट्राईब आहे, जमात आहे आणि त्यांची जे वैशिष्ट्य आहे, हॉलमार्क म्हणजे क्वालिटी, काय क्वालिटीज आहेत? ट्रस्ट अँड ऑनेस्टी, विश्वास आणि प्रामाणिकपणा ज्याला म्हणूया आपण, तो आहे. तर दोन याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. एक आहे अरम आणि दुसरं आहे मुराद. तर अरम या स्टोरीमधला नॅरेटर आहे. या स्टोरी सांगणारा जो असतो त्याला नॅरेटर असं म्हणतात. Let's start. One day back there in the good old days when I was 9 and the world was full of every imaginable kind of magnificence and life was still in delightful and mysterious dream, my cousin Murad, who was considered crazy by everybody who knew him except me, came to my house at 4 in the morning and woke me up tapping on the window of my room. आता ही एक अशी एक कथा आहे ज्याच्यामध्ये नॅरेटर्स जे सांगत आहेत, जो अरम आहे ते सांगत आहेत की एक दिवस काय झालं की काही खूप साऱ्या जुनी गोष्ट आहे ही. ज्यावेळेस मी 9 वर्षाचा होतो आणि त्यावेळेस आमचं जे काही लाईफ होतं ते अतिशय मॅग्निफिशियन्स म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने होतं. ओके. आणि मग काय झालं की अतिशय आम्ही आनंदी जीवन जगत होतो आणि आमचा जो मुराद, माझा जो भाऊ आहे, तो एक दिवस माझ्याकडे आला आणि जो ज्याला आपण म्हणूया सगळेजण त्याला क्रेझी म्हणायचे. क्रेझी म्हणजे थोडासा वेगळा वागणारा, थोडासा वेड्यासारखा वागणारा, तो दॅट इज एव्हरीवन कन्सिडर हिम क्रेझी आणि मी सोडून सगळेजण म्हणायचे. आणि मग एक दिवशी तो सकाळी मॉर्निंगला माझ्याकडे आला आणि माझ्याजवळ खिडकीजवळ येऊन खिडकी वाजवली त्याने आणि मला उठवलं. आराम, ही सेड. आय जम्प्ड आउट ऑफ बेड अँड लुक्ड आउट ऑफ द विंडो. आणि मग आराम अशा नावाने हाक मारली, तो म्हणाला. मग मी पाहिलं की खिडकीजवळ जाऊन पाहिलं की कोण आहे. आय कुडंट बिलीव्ह वॉट आय सॉ. इट वॉजंट मॉर्निंग येट बट इट वॉज समर. With a daybreak, not many minutes around the corner of the world, it has light enough for me to know I wasn't dreaming. आणि आता 4 वाजले म्हणजे सकाळी झाली नव्हती. एक उन्हाळ्या दिवसाची जी आपण म्हणूया डेब्रेक म्हणजे पहाट होते आणि आपण म्हणूया जे सभोवतालचं कोणी उठलेलं नव्हतं. ओके. आणि आय वॉजंट ड्रीमिंग, मला काही स्वप्नही पडत नव्हतं आणि म्हणून मी असं म्हणतो की कोण वाजवते, खरंच कोण आहे. सो माय कझिन मुराद वॉज सिटिंग ऑन अ ब्युटिफुल व्हाईट हॉर्स. आय स्टक माय हेड आउट ऑफ द विंडो अँड रब माय आईज. आणि मग मी पाहिलं की खिडकीतून मी पाहिलं तो कोण आहे. एका सुंदर पांढऱ्या घोड्यावरती मुराद हा बसलेला आहे. आणि मग मला तर एक आश्चर्यच वाटलं. मी खिडकीतून पाहायला लागलो, मी माझे डोळे चोळू लागलो. डोळ्यावर विश्वासच बसाना, स्वप्न आहे की काय आहे नक्की. आणखी तर कोणी जागे नाही आहे. 4 वाजता मला हाका मारतो आहे. सो आय स्टक माय हेड आउट ऑफ द विंडो अँड रब्ड माय आईज. येस, ही सेड इन अर्मेनियन भाषेमध्ये तो म्हटलं, येस, इट्स अ हॉर्स. यू आर नॉट ड्रीमिंग. मेक इट क्विक इफ यू वॉन्ट टू राईड. आणि मग तो म्हटलं की अर्मेनियनमध्ये म्हटलं, चल, हां, स्वप्न पाहत नाहीस तू, हे वास्तव आहेस. हा घोडा आहे, तू काही स्वप्न वगैरे पाहत नाही. चल आपण याच्यावर एक राईड करूया, घोड्यावर बसून फिरून येऊया.
So I knew my cousin Murad enjoyed being alive more than anybody else who had ever fallen into the world by mistake out of this more than even I could believe. आणि मला माझा कझिन कसा आहे तो मला चांगल्या पद्धतीने, माझा भाऊ कसा आहे मुराद, तो कशा पद्धतीने एन्जॉय करतो आणि ज्या इतरांपेक्षा मी त्याला चांगल्या पद्धतीने मी ओळखत होतो. परंतु बाकीचे जे आहेत त्याला ते क्रेझी म्हणायचे, वेडा आहे, वेगळं वागतो. परंतु मला खरंच माहिती होतं की तो कसा आहे. सो इन द फर्स्ट प्लेस माय अर्लिएस्ट मेमरी हॅड बीन memories of horse and my first longing had been longing to ride. आणि मग आता पहिलं तर मला माझी जी आपण सुरुवातीची जी म्हणूया मेमरीज आहेत, माझ्या ज्या आठवणी आहेत आणि की माझ्या घोड्यावर बसण्याविषयी ज्या माझ्या काही इच्छा होत्या किंवा घोड्यावर राईड करण्याची जी इच्छा होती ती माझ्या मनामध्ये खूप होते. सो दिस वॉज द वंडरफुल पार्ट. इन द सेकंड प्लेस वी वेअर पुअर. आणि घोड्यावर स्वार होणं किंवा चालवणं हा जरी एक चांगला प्रसंग असला, ओके, चांगली माझी इच्छा जरी असली तरी पण आम्ही खूप गरीब होतो. दिस वॉज द पार्ट दॅट वुडंट परमिट मी टू बिलीव्ह व्हॉट आय सॉ. आणि आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला विश्वासच बसत नव्हता की आम्ही खरंच घोडा आहे की नाही. सो वी वर पुअर, वी हॅड नो मनी. आवर होल ट्राईब वॉज पॉवर्टी स्ट्रायकन. आम्ही गरीब होतो, आमच्याकडे पैसे नव्हते आणि आमची जी काही संपूर्ण जमात होते, हे आपण म्हणूया संपूर्ण ट्राईब जो होता आमचा तो अतिशय गरिबीमधला होता. सगळे गरीब त्याच्यामध्ये होते. एव्हरी ब्रँच ऑफ गॉर्गोलेनियन फॅमिली वॉज लिव्हिंग इन द मोस्ट अमेझिंग अँड कॉमिकल पॉवर्टी इन द वर्ल्ड. आमची संपूर्ण आमची जी काही फॅमिली होती ज्याच्यामध्ये आपण म्हणूया गार्गोलेनियन ही जी काही त्यांची जमात आहे ही संपूर्ण गरीब होते, पुअर होते. So nobody could understand where we ever got money enough to keep us with the food in our bellies. Not even the old men of the family. आणि मग आपण असं म्हणूया की आपण याच्या पद्धतीने आम्हाला आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणीच नव्हतं की खूप जुने जरी लोक असतील, म्हातारे जरी लोक असतील, कोणाकडेही पुरेसे पैसे नव्हते की जेणेकरून आम्ही पोट भरू शकू. Most important of all, though, we were famous for our honesty. We had been famous for our honesty for something like 11 centuries, even when we had been the wealthiest family in what we liked to think was the world. परंतु आमची जी जमात होती ती एका गोष्टीसाठी प्रसिद्धी होती आणि ते म्हणजे आमचं प्रामाणिकपणा. आणि जे आम्हाला ओळखले जायचे 11व्या शतकापासून, तर आमची फॅमिली जी होती ती प्रामाणिक, आमची सगळी जी जमात आहे ती एक प्रामाणिक जमात आहे यासाठीच आमची खरी ही ओळख होते. सो वी आर प्राऊड फर्स्ट, ऑनेस्ट नेक्स्ट अँड आफ्टर दॅट वी बिलीव्ड इन राईट ऑर रॉंग. आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खरंच अभिमानही होता की आमच्या जमातीविषयी एवढं चांगलं मत समाजामध्ये आहे आणि माझा त्याचा विश्वास होता की काय खरं आहे काय खोटं आहे. नन ऑफ अस वुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ एनीबडी इन द वर्ल्ड, लेट अलोन स्टील. आणि मग आमच्या आमच्या जमातीबद्दल जे मत तयार झालं की हा खूप ऑनेस्ट आहे किंवा जे विश्वास आमच्याविषयी होता तो कुणीही तोडला नाही आणि म्हणून आम्ही कोणी चोरी करण्याचाही सुद्धा मनामध्ये विचार आणलेला नाही. सो कॉन्सिक्वेंटली, इवन दो आय कुड सी द हॉर्स so magnificent, even though I could smell it, so lovely, even though I could hear it breathing, so exciting, I couldn't believe the horse had anything to do with my cousin Murad or with me or with any other member of our family, asleep or awake, because I knew my cousin Murad couldn't have bought the horse, and if he couldn't have bought it, he must have stolen it, and I refused to believe he had stolen it. आणि म्हणूनच मला ज्यावेळेस मुलादने तो घोडा माझ्या समोर होता, अतिशय सुंदर घोडा होता, त्याचा मला अतिशय मोहक असा जो सुगंध आहे तो येत होता, त्याची मी श्वासोश्वास मला ऐकू येत होता आणि म्हणून माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की मुरादला एवढा असा घोडा कसा मिळालेला आहे
की आमच्या फॅमिलीमध्ये तर आमची फॅमिली ट्रस्ट किंवा ऑनेस्टीसाठी खूप म्हणूया ओळखली जाते आणि कोणीही त्याच्यामधलं उठलेलं नाही आहे. सगळेजण जागे आहेत, आम्ही तर गरीब आहोत. आणि मला तर माहीत होतं की मुरादने हा नक्कीच घोडा विकत घेतलेला नसेल. आणि मग पण माझा विश्वासच बसेना, त्याने चोरी तरी कसं काय केली असेल. आणि म्हणून मी खरंच आम्ही एक त्या अशा फॅमिलीतले मेंबर होतो, आमची ट्राईब, की आम्ही चोरी आमच्यामध्ये कोणीच करणार नव्हतं आणि म्हणून त्याने चोरी केली आहे ह्याच्यावर पण माझा विश्वास बसेना. सो असे आपले जे काही नॅरेटर्स आहेत ते सांगत आहेत. सो नो मेंबर ऑफ द गार्गोलेनियन फॅमिली कुड बी अ थीफ. आणि म्हणून आमच्या कोणत्याही या फॅमिलीमधला कोणी चोर आत्तापर्यंत झालेला नाही आहे. आय स्टेड फर्स्ट एट माय कझिन अँड देन ॲट द हॉर्स. स्टेड म्हणजे मीन्स लुक. मग मी माझ्या कझिनकडे पाहिलं, नंतर घोड्याकडे पाहिलं. सो देर वॉज अ पायस स्टिलनेस अँड ह्युमर इन ईच ऑफ दॅम विच ऑन द वन हँड डिलायटेड मी अँड ऑन द अदर फ्रायटन मी. आता माझ्यामध्ये अशी दोन्हीही फिलिंग होती. एका बाजूला स्टिलनेस म्हणजे पायस म्हणजे पवित्र, शांतता, आणि दुसऱ्या बाजूला ह्युमर म्हणजे भीती. आपण म्हणूया विनोदही, हसायला पण मला थोडंसं आनंदही वाटला होता, दुसऱ्या बाजूला भीतीही वाटत होती. अशी दोन्ही फिलिंग होते. आणि म्हणून मला आनंद आणि भीती ह्या दोन्हीही गोष्टी म्हणून त्या अपोजिट वर्ड इथे यूज केलेले आहेत, पायस स्टिलनेस अँड ह्युमर. त्याच्यामुळे मला भीतीही बाजू होती, एका बाजूला घोड्यावर पाहून खूप आनंदही झाला होता. मुराद, आय सेड, वेअर डिड यू स्टील दिस हॉर्स. आणि मग मी विचारलं, तू कुठून चोरलंस हा हॉर्स. लिप आउट ऑफ द विंडो ही सेड, इफ यू वॉन्ट टू राईड. मग चल आपण जाऊया, तुला जर राईड करायची आहे ना. इट इज ट्रू दॅन ही हॅड स्टोलन द हॉर्स. देअर वॉज नो क्वेश्चन अबाउट इट. ही हॅड कम टू इन्व्हाइट मी टू राईड ऑर नॉट ॲज आय चूज. आणि मग मला माहीत होतं की त्याने तो चोरलेला आहे, हॉर्स आता कळून चोरलेला आहे. आणि त्याला मग तो मला इन्व्हाइट करत होता, तुला यायचं आहे का घोड्यावर? घोडा चालला, मी चालवणार आहे, मी घोड्यावर राईड करणार आहे, तुला यायचं की नाही, तूच निवड. सो वेल, इट सेम्स टू मी स्टीलिंग अ हॉर्स फॉर अ राईड वॉज नॉट द सेम थिंग ॲज अ स्टीलिंग समथिंग एल्स सच इज मनी. आणि मग मला असं वाटलं की घोडा चोरणं कुठं असं पाप झालेलं आहे, पण तो घोडा रिटर्न करणार आहे परत त्यांना, बरोबर आहे. म्हणून दुसऱ्या चोरीसारखी ही घोडा चोरणीची काही घटना किंवा ही जी काही महत्त्वाची जी घडी आहे, जसं पैसे चोरतो आणि आपण त्याला पण परत देता येत नाही, तसं तर नाही आहे ना, हा घोडा आहे ना, आपण परत करू, असं हा नॅरेटरला वाटलेला आहे. नॅरेटर म्हणजे तो स्टोरी सांगतो आहे. ओके. सो फॉर ऑल आय न्यू मे इट वॉजन स्टिलिंग एट ऑल. आणि मग मला असं वाटतं की ही चोरी कुठं आहे. इफ यू वेअर crazy about horses the way my cousin Murad and I were, and it wasn't stealing, it wouldn't because stealing until we offered to sell the horse, which of course I knew we would never do. आणि मग तो म्हटला की माझ्या मुरादने नक्कीच तो घोडा चोरलेला आहे, पण आम्ही रिटर्न पुन्हा देणारच आहोत. ही चोरी कधी होईल, ज्यावेळेस आम्ही त्या घोड्याला पुन्हा विकू, आणि मला माहिती आहे की आम्ही असं काही करणार नाही. So let me put on some clothes, I said. All right, he said, but hurry. आणि मग नॅरेटर्स जे आहेत ते म्हटलेले आहेत की मला काहीतरी कपडे घालू दे, आणि मग एकदा ते कपडे घातले की आपण मग निघून जाऊया. परंतु तो जो म्हटलेला आहे अरम म्हटलं की मी कपडे घालून येतो, आणि मग तो मुराद जो आहे तो म्हणतो पटपट कर, पण पटकन. आय लिफ्ट into my cloth. I jumped down to the yard from the window and leaped up onto the horse behind my cousin Murad. आणि मग मी त्या खिडकीतून बाहेर पडलो, उडी मारली, आणि मग पटकन त्या माझा कझिन जो होता त्याच्या घोड्याच्या मागे जाऊन बसलो. दॅट्स इयर वी लिव्ड ॲट द एज ऑफ टाउन ॲट वॉलनट ॲव्हेन्यू. Behind our house was the country, vineyard, orchards, irrigation ditches and country roads. आणि मग आपण म्हणूया की त्यावेळेस आम्ही कुठं राहत होतो, अगदी एज ऑफ टाऊन म्हणजे काय, जिथं आपलं म्हणूया आमचं जिथं गाव संपतं त्याच्याबरोबर एंडला आम्ही राहत होतो. वॉलनट ॲव्हेन्यूला आम्ही तिथे राहत होतो, ऑन वॉलनट ॲव्हेन्यू. आणि मग आमच्या घराच्या बरोबर मागच्या बाजूला काहीतरी आपण म्हणूया वाईन यार्ड्स होते. वाईन मीन्स वॉट, द्राक्ष. ऑर्चिड्स जे फ्रूट्स असतात ते. इरिगेशन डिशेस म्हणजे काही पॉन्ड जे शेतीसाठी तळ वगैरे केले जातात.
सो अँड द कंट्री रोड्स, आणि आपण म्हणूया गावातले जे काही रोड्स आहेत ते रोड्स होते. इन लेस दॅन 3 minutes वी वर ऑन ऑलिव्ह ॲव्हेन्यू अँड देन हॉर्स बिगॅन टू ट्रॉट. 3 मिनटामध्ये आम्ही ऑलिव्ह अव्हेन्यू येथे जाणार होतो, आणि मग माझा जो हॉर्स आहे तो ट्रॉट मीन्स फास्टर दॅन वॉक, हळूहळू चालण्यापेक्षा थोड्यापेक्षा जास्त फास्ट चालणं, घोडा आमचा चालू लागलेला आहे. सो द एअर वॉज न्यू अँड लवली टू ब्रेथ. द फील ऑफ द हॉर्स रनिंग वॉज वंडरफुल. माय कझिन मुराद, who was considered one of the craziest member of our family, began to sing. I mean, he began to roar. आणि मग हॉर्स चालवण्याचा जो काही अनुभव होता तो अतिशय आनंद देणारा होता आम्हाला. माझा जो मुराद होता तो आमच्या फॅमिलीमध्ये त्याला क्रेझिएस्ट मेंबर असं म्हणायचे सगळेजण. आणि मग तो गायला लागला, तो मोठ्याने, रोअर मीन्स मोठ्याने आवाज करायला लागला. सो एव्हरी फॅमिली हॅज क्रेझी स्ट्रेक इन इट समवेअर, अँड माय कझिन मुराद वॉज कन्सिडर्ड द नॅचरल डिसेंडंट ऑफ द क्रेझी स्ट्रेक इन आर ट्राईब. तर प्रत्येक फॅमिलीमध्ये काही अशी क्वालिटी असणार आहे. आता क्रेझीनेस असणं हा एक क्वालिटी आहे एखाद्या फॅमिली मेंबरचा, आणि मग स्ट्रेक मीन्स काइंड ऑफ क्वालिटी, अशी क्वालिटीज कोणत्या तरी फॅमिलीमध्ये मेंबरमध्ये येतेच. आणि मुराद हा एक त्या आपण म्हणूया एक नैसर्गिक वंशज होता, ज्याच्यामध्ये ट्राईबमध्ये त्याच्यासारखे पूर्वीचे वंशज पण तसेच होते असं म्हटलं जायचं, असं म्हणतायत नॅरेटर. बिफोर हिम ही वॉज आर अंकल खोसराव, an enormous man with a powerful head of black hair and the large mustache in the San Joaquin valleys. आता त्यांनी नॅरेटरने सांगितलेलं आहे की आमचे जसं मुराद आहे त्या मुरादची जी काही फॅमिली होते त्याचे डिसेंडंट होते, तो म्हणूया त्याचे जे अंकल आहेत ते खोसराव हे होते, आणि हे अतिशय पॉवरफुल हेड होते. त्यांचे केस अतिशय काळे होते, खूप मोठ्या मिशा त्यांच्या होत्या. आणि सॅन जॉक्लिन व्हॅली म्हणजे काय, वन ऑफ द लॉंग इंटेरियर व्हॅली ऑफ कॅलिफोर्निया, येथे कॅलिफोर्निया येथील एक मोठी दरी आहे तेथे आहे. अ मॅन ऑफ फ्युरियस इन टेम्पर, सो इरिटेबल, सो इम्पेशंट दॅट ही स्टॉप्ड एनीवन फ्रॉम टॉकिंग बाय रोरिंग. इट्स नो हार्म, पे नो अटेन्शन टू इट. आणि मग अतिशय म्हणूया आपण रागीट स्वभावाचे होते, चिडचिडी करायचे, आणि संयम तर त्यांच्याकडे बिलकुल नव्हता. आणि मग कोणी जर ते बोलायला लागले तर मोठ्याने ओरडायचे त्याच्यावर, आणि काय म्हणायचे, इट्स नो हार्म, ओके, काही तुम्हाला धोका होणार नाही, पे नो टेन्शन, तिकडे लक्ष देऊ नका, चला काही होऊ द्या, इट्स नो हार्म, काही आपल्याला इजा होणार नाही, अशा पद्धतीने ते प्रत्येकाला काही झालं तरी म्हणायचं. सो दॅट वॉज, हे कोण होते, अंकल होते. कोणाचे होते, मुरादचे. सो दॅट वॉज ऑल. No matter what's anybody happened to be talking about. Once it was his own son, Arak, running 8 blocks to the barber shop where his father was having his mustache trimmed to tell him the house was on fire. This man, Khosrow, sat in the chair and roared, "It is no harm. Pay no attention to it." The barber said, "But the boys say your house is on fire." So Khosrow roared, "Enough, it's no harm, I say." आणि पहा किती मजेशीर गोष्ट आहे. एक दिवस काय झालेलं आहे की हे जे खोसराव आहे त्यांचा मुलगा जो आहे तो अरक पळत आलेला होता, आणि तो न्हाव्याच्या दुकानामध्ये आला जिथे त्याचे वडील जे आहेत ते मिशा जे आहे ते बारीक करत असतात. आणि मग ते त्याचा मुलगा आहे तो सांगतो की आग लागलेली आहे चला. तरी ते म्हणतात ठीक आहे, काही लक्ष देऊ नको, बरोबर आहे, आपल्याला काही धोका नाही आहे, आपल्याला काही इजा होणार नाही आहे. मग न्हावी त्यांना समजून सांगतो, अहो तुमचं घर जळतं आहे. तो म्हणतो, बस सांगितलं नाही एकदा, इट्स नो हार्म, आम्हाला काही होणार नाही, काही धोका नाही आहे, मी म्हणतोय ना. सो माय कझिन मुराद वॉज कन्सिडर द नॅचरल डिसेंडंट ऑफ दिस मॅन. आणि म्हणून मुराद जो आहे तो त्यांचा एक नॅचरल आपण म्हणूया नैसर्गिक वंशज जो आहे तो होता. ऑल्दो मुराद्स फादर वॉज झोरब, हू वॉज प्रॅक्टिकल अँड नथिंग एल्स. आणि मग इथे नॅरेटर सांगतात आपल्याला की मुरादचे जे वडील होते त्यांचं नाव होतं झोरब, पण झोरब जे होते अतिशय प्रॅक्टिकल होते, बाकी काही नाही. दॅट्स हाऊ इट वॉज इन आर ट्राईब. अ मॅन कुड बी द फादर ऑफ हिज सन फ्लेश, बट दॅट डिड नॉट मीन दॅट ही वॉज ऑल्सो द फादर ऑफ सी स्पिरिट. आणि मग
आमच्या जमातीमध्ये आपण म्हणूया की आपण एखाद्याचा मुलगा असेल, म्हणजे वडील जर असतील तर ते वडील फक्त त्याच्या फ्लेशनी नाही आहेत. सन्स फ्लेश म्हणजे काय, फ्लेश म्हणजे बॉडीने नाही आहेत, परंतु ज्याला म्हणूया त्या मुलामध्ये व्हेरियस काइंड्स ऑफ स्पिरिट आहेत. स्पिरिट म्हणजे ते सोल आहेत. वेगवेगळे त्याच्यामध्ये आपल्याला गुणवैशिष्ट्ये त्या पाहायला मिळतात, जे की आपल्या अनुवंशाने कोणाचे पण येऊ शकतात. आपण ज्याला म्हणूया, जरी तो बाय फ्लेश, ज्याला म्हणूया बाय बॉडी, जरी त्याच्या वडिलांचा असला तरी त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरियस काइंड्स ऑफ सोल, व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये हे असू शकतात. ओके, सो स्पिरिट, काइंड्स ऑफ स्पिरिट आर ट्राईब हॅड बीन फ्रॉम द बिगिनिंग ऑफ कॅप्रिसियस अँड व्हॅग्रंट. आणि मग कॅप्रिसियस म्हणजे काय, कॅप्रिसियस म्हणजे अनस्टेबल, आणि व्हॅग्रंट मीन्स चेंजिंग, कंटिन्युअस बदलणारे आहेत. म्हणून जे सोल जे आहेत ते कंटिन्युअस बदलणारे आहेत. बॉडी जरी वडिलांची असेल, फ्लेश जरी वडिलांचा असेल, तरी त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्ये जे आहेत, तर ते सोल जे आहेत तो चेंजिंग होणारा आहे, बदलणारा आहे. वी रोड अँड माय कझिन मुराद सॅंग फॉर ऑल एनीबडी न्यू वी स्टील इन द ओल्ड कंट्री वेअर ॲट लिस्ट अकॉर्डिंग टू. आणि मग आम्ही त्या घोड्यावर स्वार झालो. मुराद मोठमोठ्याने गाणे म्हणायला लागला. मला माहीत होतं की आम्ही आता आणखीनही आपल्या जुन्या आपल्या गावामध्ये किंवा जिथे देश आहे त्याच्यामध्येच आहोत. वेअर ॲट लिस्ट अकॉर्डिंग टू सम ऑफ आवर नेबर्स, आमच्या शेजारच्याच एका प्रदेशामध्ये होतो. सो वी बिलॉंग्ड, वी लेट द हॉर्स रन ॲज लाँग ॲज इट फेल्ट लाईक रनिंग. आणि मग आम्हाला जसं वाटत होतं, वी लेट द हॉर्स रन ॲज लाँग ॲज इट फेल्ट लाईक रनिंग. आणि मग हॉर्स पळत होता, त्याच्याबद्दल आम्हालाही खूप मजा येत होते. जसं जसं घोडा पडेल आम्हालाही खूप त्याच्याबद्दल, जसा पळेल तसा आम्हाला आनंद येत होता त्याचा. सो ॲट लास्ट माय कझिन मुराद सेड गेट डाऊन, आय वॉन्ट टू राईड अलोन. आणि मग एकदा मला माझा जो कझिन आहे तो म्हणाला की आता बस झालं, आता मला घोडा चालवू दे, मला स्वतःला चालवायचा आहे, तो चालवू दे मला. ओके, सो विल यू लेट मी राईड अलोन, आय आस्क. आणि मग आराम जो आहे, जो नॅरेटर आहे या कथेचा, तो म्हणतो पण तू मला पण एकट्याला चालवून देशील ना घोड्यावरून, मी पण चालवेल एकटा. सो दॅट इज अप टू द हॉर्स, माय कझिन सेड गेट डाऊन. आणि माझा भाऊ मला म्हणाला की ते घोड्यावर अवलंबून आहे, आता तरी तू खाली उतर, असं मला माझा भाऊ म्हणाला, कझिन म्हणला. सो द हॉर्स विल लेट मी राईड, आय सेड. आणि मग मी म्हटलो की मला हा जो घोडा आहे तो मला राईड करू देईल, मी असं म्हणालो. वी शाल सी, ही सेड. तो म्हणाला आपण पाहूया, असं म्हणाला मुराद. डोंट फॉरगेट दॅट आय हॅव द वे विथ अ हॉर्स. तो म्हणाला की माझ्याकडे एक वे आहे, म्हणजे माझ्याकडे एक ट्रिक्स आहे, टेक्निक्स आहे, कशा पद्धतीने घोडा चालवायचा आहे. ओके, त्याच्यामुळे ते मला माझं काम ते करू द्या, कशा पद्धतीने घोडा हँडल करायचा ते माझ्याकडे एक टेक्निक आहे. सो वेल आय सेड अँड अ वे यू हॅव विथ अ हॉर्स आय हॅव ऑल्सो. आणि मी पण म्हणालो माझ्याकडे पण ट्रिक्स आहेस किंवा माझ्याकडे पण घोडा हँडल करण्याचं कौशल्य आहे, मी असं म्हणालो, असं आराम त्यांना म्हणाले आहेत. सो फॉर द सेक ऑफ आवर सेफ्टी ही सेड लेट अस होप सो गेट डाऊन. ऑल राईट, आय सेड, बट रिमेंबर यू हॅव गॉट टू लेट मी ट्राय टू राईड अलोन. आणि पण मी उतरतो, पण मला पण एकट्याला तो घोडा चालवून द्यायचा आहे, अशा पद्धतीने लेखकाने येथे त्याच्या भावाला, कझिनला जो आहे तो विनंती केलेली आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. येथे पहा घोडा कशा पद्धतीने ते राईड करतायत एकटा. सो दिस वॉज द फर्स्ट पार्ट, विल कंटिन्यू इन सेकंड पार्ट्स. तर थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ प्लीज लाईक, share and subscribe my channel Avinash Pawar EMRS. Thank you.